एक आहे लक्ष्मी आई एकविरा सांगडे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण यायचं. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 15 धावा जमवणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनंता. हा चेंडू स्विच हिट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. डीजे 8 धावा. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार. एक मोठा फटका. या सामन्याचं चित्र पलटेल. हा चेंडू येतोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. आई एकविरा सांगडे संघ टॉसविन आहे. त्याने प्रथम फलंदाजी स्वीकारले. विंधणे संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. आशिष 11 संघाने आपलं फील्ड रिस्ट्रिक्शन लगेचच सजवून घ्यायचंय. 2 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावा. 12 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. अतिशय चांगली फटकेबाजी आपण पाहतोय कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्याने 9 वैयक्तिक धावा जमवल्यात. राजेशनं वैयक्तिक 7 धावा जमवल्यात आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आली आहे 16. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल. अनिल गोलंदाजी मार्कवर आलाय. रिव्हर्स अपेक्षा केली जाते. स्विच हिटची अपेक्षा केली जाते. यावेळेस मात्र पॅड वरती आदळलाय. चोरटी 1 धाव मात्र सहज पूर्ण केली गेली आहे. सामना बरोबरीच सुटला. अवघ्या 1 धावेचा गरज. 1 धाव जर का मिळवतोय तर या ठिकाणी आपण पाहतोय माडपाई माडप संघ विजेता ठरू शकतो. आणि माडपाई माडप संघ म्हणजे निश्चितच माडपाई माडप संघाचं या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून राहणार आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय आणि विजयी होतोय माडपाई माडप संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. शेवटची मॅच आपल्या समोर येते. आई एकविरा सांगडे विपक्ष लक्ष्मी विंधणे. आणि आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय 5 धावा 1 विकेट आणि फलंदाजी करताना वैयक्तिक धावा जमवल्यात 7. तो राजेश मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजेशला देण्यात येतो आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय जयवंत शीत साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभहस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे.
त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी या फोटो सेशन आपण नंतर करा. राजेश मॅन ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी केली, तितकीच चांगली फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली आणि हा पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित केले गेले सन्माननीय जयवंत शीत साहेब, बिरसा मुंडा अध्यक्ष रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्याचे ते बिरसा मुंडा या संस्थेचे अध्यक्ष आहेत. यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला जातोय. अतिशय चांगली या ठिकाणी ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आली. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा संध्याकाळच्या क्षणाला आणि मी आपली आज या ठिकाणी रजा घेतो. पुढील सूत्र या स्पर्धेचे आयोजक प्रकाशजी पवार साहेबांना विनंती असेल की आपण मायक्रोफोनवर यायचंय. धन्यवाद कृष्णा भवारे सर. अतिशय सुरेख समालोचन. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे अतिशय चांगली स्पर्धा. शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. लक्ष्मी फ्रेंड्स 11 बनाम एकुरा 11 सांगडे. अतिशय चांगली फटकेबाजी या ठिकाणी. अरुणच्या बॅटमधनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी मात्र येते चौकार आणि 4च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 5 अंकावरती. अतिशय चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये विचार केला तर 10 मॅचेस होत्या, 5 टीम आणि एकंदरीत 5 टीममध्ये 10 मॅचेस होत्या. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. निश्चितच एक चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये. उशिराने जरूर ही स्पर्धा चालू झाली मित्रांनो, परंतु निश्चितच शेवट तितकंच चांगला या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. आणि निश्चितच जर आपण विचार केला तर एक चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहावयास मिळते अरुण आणि देवच्या माध्यमातून. 3 षटकांची मॅच असणार आहे शेवटची मॅच आणि निश्चितच 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. संगीत पहिला वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतो. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल जमिनीला घासत अगदी सीमारेषेच्या बाहेर चौकार. एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जातात. पहिले षटक मार्गस्थ पॉवर पहिले षटक गोलंदाज आपण पाहतो दीपक. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती याच दीपकनं, परंतु त्यानंतर 2 मॅच मध्ये लगातार फ्लॉप ठरला आणि इथे बॅटची लिडिंग एज लागले आणि चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार दीपक. शेवटची मॅच अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये मोठा फटका आर पार सीमा पार. चेंडूला मात्र ठोकलं जाईल 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डेजा. अगदी चला जास्त वेळ नको, अंधारामध्ये ही मॅच जाणार नाही याची दक्षता मात्र दोन्ही टीम्सने घ्या. प्रथम त्या ठिकाणी टॉस जिंकला एकुरा सांगली टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. तर नंतर सांघिक कोर्टतील दुसरा तर वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक या ठिकाणी घेऊन असताना गोलंदाज आपण पाहतोय राम. एक अतिशय अनुभवी
अगदीच रामदादा नाईक एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज आणि निश्चितच एक जबरदस्त व्यक्तिमत्व अतिशय समाजातील आणि एक जबरदस्त खेळाडू आणि निश्चित यावेळेस सांघिक कोटीतील दुसरे षटक घेऊन येत असताना आपण पाहतो रामदादा नाईक यांना. स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय अरुण, तर नॉन स्ट्राईक यांना आपण पाहतोय एक मोठा फलंदाज निश्चितच लक्ष्मण. यावेळेस आपण पाहू शकाल आदिवासी क्रिकेटमधील दोन्हीही मोठे खेळाडू आहेत, दोन्ही मोठी नावं आहेत, खूप चांगलं आपापल्या तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत असताना फेमस आहेत आणि निश्चितच आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त लाजवाब कामगिरी केली या दोन्ही खेळाडूंना आई एकविरा सांगली टीमसाठी. पहिला चेंडू आणि बॅटची अगदीच जर का आपण विचार केला तर लिडिंग एज लागले, चेंडू जवळपास जाऊन पोहोचेल विकेट किपरच्या हातामध्ये, बॅक टू द डग आउट, धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज जा लगेच मैदानाच्या आतमध्ये, वेळ कमी आहे, ही मॅच अंधारामध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या. अगदी जवळपास जर आपण पाहिलं लगातार 3 मॅचेस टीम जिंकल्या निश्चितच आई एकविरा 11 सांगड्या आणि निश्चितच 4 मॅच मध्ये 3 मॅच जिंकल्या माडपाई माडप 11 टीम. अगदीच या मॅच मध्ये समजा ही टीम जिंकली आई एकविरा सांगडी टीम तर A1 साठी राहील आणि A2 साठी राहील ती मात्र माडपाई माडप टीम. परंतु पाहूया सामना कोणता संघ जिंकेल त्याच्यावरती डिफेंड असेल, त्याच्यानंतर आपण नंतर ठरवूच की कोणता संघ A1 आणि A2 ला राहील हे पण नंतर ठरणार आहेत. इथे गोलंदाज तयार, इथे चांगला फटकार बॅटने खेळलाय फाईन मध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार कॅरी करेल, तोपर्यंत जर आपण पाहिलं तर निश्चितच रन्स मिळेल ते एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 17 या अंकावरती. 17 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. 1.2 चमचा खेळ संपलाय. सुरुवात खूप चांगली करून दिली गोलंदाज अगदीच रामदादा नाईकनं. पहिल्या चेंडूवरती विकेटची सफलता आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव खर्च केल्या. पहिलं षटक खूप महागडं ठरलं. त्यानंतर रामदादा नाईक यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 11 लाईन मोठा फटका फसला लक्ष्मणचा, परंतु इथे खराब फिल्डिंग वाडीश मिड विकेट रिजनला आपण पाहिलं तर खराब फिल्डिंगचा प्रश्न पाहावास मिळतोय. सिंगलला डबल मध्ये तब्दील केलं जाईल, रन्स मिळतील मात्र 2. हा कॅच होणं खूप गरजेचं होतं. जरी या मॅच मधून जिंकला तरी संघ हा बाहेरच आहे आणि हरला तरी देखील बाहेरच आहे. परंतु पाहूया इथे आपलं 100% योगदान द्यावं लागेल. हा सामना जिंकून कुठेतरी आपल्या संघ मालकाला या ठिकाणी खुश करावं लागेल. अगदीच लक्ष्मी फ्रेंड्स 11 गत वर्षीचा हा चॅम्पियन संघ आणि अगदीच या वर्षाच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर थोडंसं काय तर रणनीती थोडीशी खराब पाहायला मिळाल्या टीम मध्ये. तर गत वर्षी या टीम मध्ये समाधान कातकरी सारखा एक चांगला अनुभवी प्लेअर होता, परंतु यावेळेस तो काजल 11 वेसवी या टीम मध्ये खेळणारा. इथे आपण पाहू शकाल गोलंदाज तयार, चांगला फटका हलक्यातनं कट केलाय, चेंडू जाईल गल्ली पॉइंटला, चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॉन्ड लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. शेवटचा बॉल अगदीच 1.5 चमचा खेळ संपलाय. काय आज जबरदस्त प्रेक्षकांनी देखील आम्हाला चांगला सहकार्य केला. शेवटची इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल इथे परतावं लागेल फलंदाज सहजला. बॅक टू द डग आउट. षटक क्रमांक 2 खल्लास. चला अगदीच मॅचला सुरुवात करा, वेळ होणार नाही याची दक्षता. उद्या ठीक 8:30 वाजता पहिला सामना चालू होईल, कारण पहिला सामना अगदी ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत निश्चितच दोन्ही टीमच्या संघ मालक हे आयोजक आहेत. एक उपाध्यक्षांची टीम असणार आहे तर एक सचिव साहेबांची टीम. अगदीच महादेव पिरकड यांची टीम तर त्यांच्या विपक्षात केली होती या आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष अगदी शरद वाघ्या यांची टीम साहिल 11 आपटा आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल निश्चितच नानवली टीम. आणि निश्चितच या दोन टीम मध्ये पहिला सामना ठीक 8:30 वाजता आणि या दोन्ही संघ मालकांना विनंती करेन ठीक 8:30 वाजता दोन्ही टीम आपण घेऊन मैदान उतरायच्या. निश्चितच आज थोडासा वेळ जरूर झाला. तिसरं षटक
इथे लेग स्टंपच्या अगदीच बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे पंचाने बोट उंचावलाय आणि इथे मात्र पायचीत पकडलाय. बॅक टू द डगआउट. ट्रिपला उद्ध्वस्त झालाय अगदीच या ठिकाणी. स्टँक अगदीच विचार केल्यानंतर 2.1 खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत आपण पाहिला तर 24 धावा, 24 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा स्लो आर्म डिलिव्हरी केली होती. स्लो लॉफ होता चेंडू होता अगदीच. थँक्यू. नवा डीजे अगदीच खूप चांगलं दोन या ठिकाणी केले जातात निश्चितच या स्पर्धेच्या. आणि शेवटचं षटक काय जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलं, बांधून ठेवलं षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रश्न आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या माध्यमातून. शेवटचं षटक विलासच्या माध्यमातून. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, हाणामारचं षटक आहे. निश्चित इथे चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु इथे चांगली कामगिरी करताना सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल गोलंदाज लक्ष्मी फ्रेंड्स 11 टीमचा. वारंवार बॅट हवेत. इथे या साईडचा वाईट बॉल लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा हा चेंडू येतो वाईड. या वाईडच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. 25 धावा सातत्याने या ठिकाणी 3 चेंडू लगातार चांगल्या रीतीने हाताळल्या. त्यानंतर मात्र वाईट बॉल. शेवटचे 3 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. इथे मोठा फटका, फाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फटका फसला. चेंडू हवेत, वाईड कॅच, विकेटचं पतन. शेवटच्या काही बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. थोडीशी इथे संत गतीनं धावसंख्या उभारली. काय जबरदस्त गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये केली जाते, कौतुकास पात्र. जर हीच कामगिरी मागील 2 मॅचेस मध्ये केली असती तर अगदीच या ठिकाणी लक्ष्मी फ्रेंड्स 11 टीम एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु खराब कामगिरी मागील 2 मॅचेस मध्ये केल्या. पहिला सामना त्यांनी अगदी जिंकला असं वाटत होतं की 1 साइड हा संघ सुपर 10 मध्ये क्वालिफाय होईल, परंतु निश्चितच खराब कामगिरी त्यानंतर झाली. इथे चांगले योगदान. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळतोय. इथे वाईट बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंच या ठिकाणी दंडित करतायत. कवायत या या ठिकाणी त्यांना भाग पाडला जातोय पंचांना देखील. वाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 26 लॉस्ट ऑफ 5 विकेट ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल या ठिकाणी प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. ते मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक पर्यंत चेंडू जमला. दान होत असताना सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं जाईल. रन्स मिळतील 2 आणि दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदीच 28 अंकावरती. येणाऱ्या 18 बॉल बनवायचे मात्र 29 धावा, 29 टू विन
बनवायचे 29 फास्ट केला. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये ही मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. सकाळच्या सत्रामध्ये 11:15 पहिला सामना जरूर चालू झाला, परंतु निश्चितच स्पर्धा बॉलिंग ट्रॅक वरती या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार या ठिकाणी या. सांघिक पहिला वैयक्तिक पहिली षटक या ठिकाणी हाताळत असताना सूरज मोठा फटका हवाई फायर बिग हिट. चेंडू जाईल 6 धावांसाठी. बिग स्ट्रोक षटकार. अकराव्या लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. हर एक गेंद के ऊपर छक्का या चौवा नहीं हो सकता. अगदीच मैदानच्या आतमध्ये आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. षटकारनं स्वागत केलं गोलंदाज सूरजनं. अगदीच म्हटलं जातं एक तुरी तो एक मेरी हे निदर्शनच आणून दिलं गोलंदाज अर्थात सूरजनं. काय जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा मोठा फटका. काय जबरदस्त स्ट्रोक केला. या मॅच मध्ये मात्र एक दमदार पारी खेळली जाते प्रवीण उर्फ जॉन्टीच्या माध्यमातून. पाहतोय 3 बॉल मध्ये इथे मोठा फटका हवाई फायर हवाई सफर, परंतु इथे झेलची संधी येते. झेल मात्र झालाय ड्रॉप. कुठेतरी शेवटच्या सामन्यामध्ये खराब गोलंदाजी केली जाते. सूरजनं मागील 3 मॅचेस 1 साइड आपल्या टीमला जिंकून दिल्या. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना तितकंच महत्त्वाचा असणार, कारण जर हा सामना जिंकला तर निश्चितच A1 साठी राहू शकतो. परंतु पाहूया इथे गोलंदाज तयार. इथे मोठा फटका आर पार सीमा पार. चेंडू जाईल 6 धावांसाठी. बिग 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 हिट षटकार. कदाचित ही मॅच दुसऱ्या षटकामध्ये फिनिश होऊ शकते. आतापर्यंत 5 बॉल मध्ये खर्च केलेत 19 धावा. खराब कामगिरी केला सूरजने मॅच मध्ये, शेवटची मॅच मध्ये. परंतु निश्चितच हा चांगला फटका. स्लिप मध्ये चेंडूला ढकललं जात आहे, परंतु कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. इथे षटक क्रमांक 1 संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदीच 19 अंकावरती. 19 न लॉस. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि बनवायचे आहेत त्या 10. 12 मध्ये बनवायचे आहेत मात्र 10. थँक्यू. अगदीच विनंती करून चला मॅच ऑन करा, गेम ऑन करा. 12 मध्ये बनवायचे 10. पाहूया इथे काय चमत्कार घडेल का. कारण एक जबरदस्त गोलंदाज नेरळ परिसरातील मोहाची वाडी टीमचा खेळाडू आज आपलं चांगले योगदान दिलं. अगदीच किरा सांगडे टीम साठी काय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. पहिल्या सामन्यापासून आपलं नाणं कितपत खणखणीत आहे ते मात्र त्याने सिद्ध करून दिले. आणि इथे आपण पहिला चेंडू देखील हाताला डॉट. आता 11 मध्ये बनवायचे तर 10 धावा. शेवटच्या मॅच पर्यंत आजच्या दिवसामध्ये आम्हाला तमाम प्रेक्षकांनी चांगला उदंड असा प्रतिसाद दिला. त्या सर्वच प्रेक्षक मायबाप वर्गाच्या अगदीच या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024च्या वतीनं करतो या ठिकाणी स्वागत. डॉट बॉल लगातारचे दोन्ही चेंडूवाले डॉट. आता 10 मध्ये बनवायच्या 10. रिव्हर्स स्वीपची काही गरज नाही. सरळ बॅटने खेळला तर सामना याच षटकामध्ये फिनिश होऊ शकता. पण ते क्रिकेट नक्कीच क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं तर मोठा फटका. शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू होता. फुल केला, फुल झालाय सक्सेसफुल आणि चेंडूला धरले तर सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार. थँक्यू. शेवटच्या
अद्याप बॉल शिल्लक आहेत आणि कदाचित विनिंग फटका होईल का, परंतु ते झेलची संधी, परंतु चेंडू जमला दान सिंगल फास्ट डबलचा प्रयत्न होतोय का आणि इथे मात्र रन्स कंप्लीट केली जाईल ती दुसरी आणि दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती एकंदर धावसंख्या जोडल्या जात आहेत 27 धावा. आता कॅल्क्युलेशन असं की निश्चितच मारपाई मारप टीम देखील 3 मॅचेस जिंकल्या आणि इथे कदाचित पराभवाच्या छायेमध्ये दिसत्या, अर्थात टीम एक सांगड्या. तर पाहूया ही टीम देखील आणि हा कदाचित विनिंग स्ट्रोक विजयी फटका आणि चौकारनं मात्र विजय निश्चित करून दिला लक्ष्मी फ्रेंड्स 11 टीमला, परंतु अगदीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला. मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण, ज्याच्या बॅट मधून